जे काय त्यांना कंटाळून सगळ्या गोष्टी, जे काय विचार त्यांनी सोडले होते उद्धव साहेबांच्या श्रेणीचे, ते पाहून त्यांनी तो निर्णय घेतला. आणि तो निर्णय घेतल्यानंतर आमच्या पथ्यावर पडला. त्यामुळे त्यांनी मदत मागितली, त्यांनी निर्णय घेतला, त्यांना जुळायचं होतं. मग ते जुळत असल्यामुळे त्यांनी मदत मागितली. ती मदत देणे निश्चितपणे आमचं कर्तव्य होतं. एक ध्येय घेऊन ते गेलेले होते. त्यामुळे 1-2 उदाहरणं जर सोडले तर बाकी ध्येयानं प्रेरित होऊनच त्यांनी एकत्रित केलं. त्यांनी किती मोठी रिस्क होती. समजा सगळे नसते आले, त्यांच्यात आमदारकी गेले असत्या, मंत्रिपद तर ऑलरेडी त्यांच्याजवळ होते, तेही गेले असते. त्यामुळे लोकांनी सुद्धा जनतेलाही माहीत आहे की हे कोणत्या विचारांनी तिकडे गेले. परंतु त्यानंतर मग सगळ्या जुळवाजुळव झाल्यानंतर त्यांनी मदत मागितली. भारतीय जनता पार्टीनं सहकार्य केलं आणि एक चांगलं सरकार, की जे 2019 मध्ये जनतेनं निवडून दिलेलं सरकार. कारण 19मध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेला दिलं होतं. 176 सीट दिल्या होत्या. पण उद्धवजीनं हे केल्यामुळे त्या जनादेशाचा अपमान झाला. तो पुन्हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून जसाच्या तसाच जनतेचा कौल प्रस्थापित करण्यात आला.